हॅलो. लास्ट लेक्चरला आपण फंक्शन्स हा टॉपिक बघितलेला आहे. ह्या लेक्चरपासून आपण सेकंड जो चॅप्टर आहे फर्स्ट युनिटमधला रिलेशन्स तो आपण स्टार्ट करूया. आता आपल्याला रिलेशन्समध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघून घ्या. वी यूज द नोटेशन ऑफ रिलेशन इन एव्हरीडे लाईफ क्वाईट ऑफन. For example, Ram is a brother of Anita and Suman is a daughter of Ramesh. We use the notation of relation in the mathematics as well. Okay. For example, we say that 3 is less than 6 or 6 is greater than 10. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला की जे रिलेशन्स वगैरे जे काय आहेत त्याच्यामध्ये आपण सरळ जे पण रिलेशन्स म्हणजे एखादं मॅथ्समध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीमधले रिलेशन सांगायचे असेल तर लेस दॅन और इक्वल टू अदरवाईज ग्रेटर दॅन ह्या नोटेशनच्या सायन्समधून आपण काय करू शकतो की एक दोन नंबर्स असतील किंवा दोन फंक्शन्स असतील त्यांचे एकमेकांशी रिलेशन आहेत की कोणत्या टाईपचं रिलेशन आहे ते आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके. तर हा जो सगळा टॉपिक असणार आहे तो आपला पूर्णपणे नोटेशन्स आणि मोस्टली त्याच्यावरती जे तुमचे फंक्शन्स आहेत त्याच्यामधल्या रिलेशन्सवरती मोस्टली हा पूर्ण चॅप्टर असणार आहे. आता रिलेशनमध्ये फर्स्ट पार्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे ऑर्डर्ड पेअर्स. आता ऑर्डर्ड पेअर्स म्हणजेच काय वेन वी राईट एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जे आपण सांगतो की एक्स हा काय आहे की आपण एक्स कोऑर्डिनेट म्हणजे आपल्या ह्या इथं बघा एक्स आणि वाय आपण सांगतो की इन ब्रॅकेटमध्ये काय दाखवलं आहे एक्स कॉमा वाय. तर आपल्याला हा फर्स्ट नंबर असतो तो काय असतो आपला एक्स कोऑर्डिनेट असतो. सेकंड जो आहे वायच्या पोझिशनला तो काय असतो वाय कोऑर्डिनेट. जर एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीम दिली असेल ऑर्डर्ड पेअर एक्स वाय झेड तर एक्स हा काय शो करतो तुमचा एक्स कोऑर्डिनेट. ओके. कोऑर्डिनेट म्हणजेच काय नंबर लाईन्सवरती ते जे काही रिलेशन्स आहेत ते आपण सांगू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल एखादी नंबर लाईन दिलेली असेल तुम्हाला एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल तुम्हाला 2 आणि 4. आता 2 आणि 4 दिलेलं असेल तर तुम्ही 2 हा काय कन्सिडर करणार आहात तो तुमचा एक्स कोऑर्डिनेट. ओके. आणि वाय हा तुमचा काय असणार आहे तुमचा सेकंड जो तुमचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट. आता काय सांगितलंय बघा लेट ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट्स. द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी इज डिफाइंड ॲज द सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर. काय सांगितलेलं आहे ए कॉमा बी वेअर ए इज द इलिमेंट ऑफ ए कॅपिटल ए अँड द स्मॉल ए इज द इलिमेंट ऑफ कॅपिटल बी. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की जो तुमचा नॉन एम्प्टी सेट सांगितलेले आहे जो म्हणजे काय काही ना काही त्याच्यामध्ये नंबर्स म्हणा काही फंक्शन्स असतील ते तुमच्या सेटमध्ये हे अवेलेबल असणार आहेत. नॉन एम्प्टी एम्प्टी म्हणजेच काय असणार आहे त्याच्यामध्ये एकही नंबर नाही आहे किंवा कोणतंही फंक्शन दिलेलं नाही तो तुमचा काय असणार आहे एम्प्टी सेट असणार आहे. तर आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट सेटमध्ये काय सांगितलेलं आहे ए आणि बी हे काय तुमचे नॉन एम्प्टी सेट हे असले पाहिजेत. ओके. किंवा आहे तसं पण कन्सिडर केलेलं आहे. ओके. आता कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी काय सांगितलेलं आहे बघा ए क्रॉस बी इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे फंक्शन ऑफ ए कॉमा बी. म्हणजेच काय असणार आहे तुमचा ए आणि बी मधले जे तुमचे कोऑर्डिनेट आहेत ते तुमचे इथे येणार आहेत. व्हेअर ए इज बिलॉंग्स टू कॅपिटल ए म्हणजे ए हा कोणाला बिलॉंग करतो तुमच्या एच्या सेटला. कॅपिटल ए हा सेट असणार आहे आणि ह्या कॅपिटल ए मध्ये स्मॉल हे त्याचा काय असणार आहे एक पार्ट म्हणूया किंवा आपण त्याचं म्हणूया की एखादी छोटा एक पार्ट असेल त्याचा. ओके. त्याच्यानंतर बी इज बिलॉंग्स टू काय सांगितलेलं आहे कॅपिटल बी म्हणजे स्मॉल बी हा तुमच्या कॅपिटल बी मधला एक छोटासा पार्ट असणार आहे किंवा एक छोटासा त्याचा एक इलेमेंट असेल. ओके. आता फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे बघा इफ ए इज इक्वल टू 1 2 3 अँड बी इज इक्वल टू 4 5 दिलेलं आहे. ओके. देन ए क्रॉस बी इज इक्वल टू काय काय सांगितलेलं आहे बघा फर्स्ट लक्षात घ्या जे नंबर्स आपले आहेत त्यांचं सगळं आपल्याला काय करायचं सेकंड सेट सोबत आपल्याला काय करायचं त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. फर्स्ट तुमचा 1 कुठे मल्टिप्लाय केलाय तुम्ही 4 ला 1 कुठे 5 ला. तर ह्या टाईपमध्ये जे काय नंबर्स आपल्याला मिळतील ते काय असणार आहे तुमचं कार्टेशियन प्रोडक्ट सेट असणार आहे. वी ऑल्सो हॅव बी कॉमा ए. बी कॉमा ए मध्ये पण काय सांगितलेलं आहे 4 इज मल्टिप्लाय विथ युअर 1 सॉरी 4 कॉमा 1. त्याच्यानंतर काय असणार आहे 4 कॉमा 2 4 कॉमा 3 म्हणजेच काय असणार आहे हा फर्स्ट आपल्याला सेट मिळाला. सेकंड सेटमध्ये काय मिळालं की 5 1 5 2 5 3 हे आपले काय असणार आहे तुमचा बी क्रॉस ए. ओके. आता ते बघताना बघा ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए.
का? कारण की ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए चे इलेमेंट्स काय आहेत, ते ह्यूज डिफरन्स आलेला आहे आपल्याला, राईट ना? इथे जरी तुम्हाला इथे लक्षात घ्या, हा जो फर्स्ट इलेमेंट आलेला आहे 1,4 आलेला आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा त्याचा 4 आहे. ओके, तिथेच बघा 4,1 दिलेला आहे, म्हणजेच काय असणार आहे ह्या ठिकाणी तुमचा एक्स कोऑर्डिनेट हा 4 असणार आहे आणि तुमचा वाय कोऑर्डिनेट हा 1 असणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे आपल्याला, की तुमचे जे दोन्ही नंबर्स आहेत ते काय असणार आहेत, ते फ्लिप केलेले आहेत, म्हणजेच काय असणार आहे, तो त्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. सेम आहेत, म्हणजे आपल्याला तुम्हाला असं वाटू शकतं 1,4 लिहिलं काय किंवा 4,1 लिहिलं काय, तरी पण ते दोन्ही गोष्टी सेम असतील तर नाही. कारण की प्रत्येकाचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे डिफरंट आहेत. फर्स्ट सेटमध्ये एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1 आहे आणि सेकंड नंबर सेटमध्ये तुमचा फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. तर हे दोन्ही नंबर एक असू शकतात का? तर नाही. ओके, तरी अजूनही काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही काय करा, सरळ एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, आता जो हा ए क्रॉस बीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते फर्स्ट तुम्ही प्लॉट करून घ्या. प्लॉट करता येतात. ओके, फर्स्ट नंबर हा एक्स कोऑर्डिनेटवरचा धरायचा आणि सेकंड नंबर हा आहे तो वाय कोऑर्डिनेटचा घ्यायचा आणि त्यांचं जे इंटरसेक्शन ज्या पॉईंटला होईल त्या ठिकाणी आपल्याला हा नंबर लिहून टाकायचा आहे. ओके, तर ते ड्रॉ करून बघितल्यानंतर चेक करा की तुमचे हा जो नंबरचा सेट मिळतोय हा इज इक्वल टू हा नंबरचा सेट आहे का? तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिरेक्टली लक्षात येऊन जाईल की हा दोन्ही पण सेट्स काय आहेत ते डिफरंट आहेत. म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला, ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ओके, म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ ए इज अ सेट ऑफ कंटेनिंग एम एलिमेंट अँड बी इज अ सेट ऑफ कंटेनिंग एन एलिमेंट्स, then the Cartesian product of A cross B has mn elements, that is, it has mn ordered pair. ओके, म्हणजेच काय असणार आहे की तुमचे नंबर ऑफ कंपोनंट्स किती आहेत त्याच्यानुसार तुमचे काय असणार आहेत, तुमचे किती त्यांचे ऑर्डर्ड पेअर्स मिळतील ते आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमच्या ए मध्ये नंबर्स किती आहेत, 3 नंबर्स अवेलेबल आहेत, 1, 2 अँड 3. आणि बी मध्ये आपल्याला 2 नंबर्स अवेलेबल आहेत, 4 आणि 5. राईट, मग आपल्याला काय करायचंय, एम किती मिळाला, फर्स्ट मध्ये आपल्याला 3 मिळाला आणि एन किती मिळाला, इथे 2 मिळालेले आहे. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला, हे ऑर्डर्ड पेअर्स किती येणार आहेत, एम इंटू एन, म्हणजेच किती असणार आहे 3 इंटू 2 इज इक्वल टू किती 6. सो दॅट्स वाय तुम्हाला जे तुमचा क्रॉस प्रोडक्ट आहे तो तुम्हाला 6 नंबर्स म्हणजे किती ऑर्डर्ड पेअर्स मिळाले, फर्स्ट हा मिळाला 1,4, सेकंड काय मिळाला 1,5, थर्ड 2,4, नंतर हा 2,5 हा फोर्थ मिळाला, 3,4 हा फिफ्थ मिळाला आणि 3,5 हा 6 मिळाला. ओके, म्हणजेच काय असणार आहे, लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमचे एम आणि एन म्हणजेच काय असणार आहे, तुमचा जो तुम्ही फर्स्ट जे प्रोडक्ट तुम्ही मल्टिप्लाय करताय त्या नंबर ते मल्टिप्लाय करणारे जे सेट्स आहेत त्या सेट्समध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचे नंबर ऑफ कंपोनंट्स किती आहेत ते ऍड करून त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणून इथं आपण काय केलं, इथं नंबर 3 आहेत आणि इथं 2 आहेत, 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. ओके, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी कार्टेशियन प्रोडक्ट सेट्स आपल्याला ह्या टाईपमध्ये आपल्याला मिळतात. पुढचा पार्ट आहे रिलेशन्स ऑन सेट. आता रिलेशन्स ऑन सेट काय सांगितलेलं आहे बघा, डेफिनेशन काय दिलेली आहे, लेट देर बी अ 2 सेट्स ए अँड बी. 2 सेट दिलेले आहेत ए आणि बी. A relation R from A to B is always subset of A cross B. Any ordered pair X comma Y in A cross B is understood as X is related to Y. By relation R is written as X R Y if and only if X comma Y is in R. आता डेफिनेशन काय दिलेली आहे त्याच्यावरती एकदा परत एकदा लक्ष द्या. आपल्याला काय सांगितलेलं आहे की 2 सेट आहेत, ए आणि बी हा 2 सेट आहे आणि हे दोन्ही सेट एकमेकांशी रिलेशन कोणत्या रिलेशन मध्ये आहेत, तर आर ह्या रिलेशन मध्ये ते दोन्ही सेट्स आहेत. ओके, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो ए क्रॉस बी आहे त्याचा ऑर्डर पेअर आपल्याला काय दिलेली आहे, एक्स कॉमा वाय दिलेले आहे. इन द प्रोडक्ट काय सांगितलेलं आहे, ए क्रॉस बी. ओके, तर त्यावेळेला काय होणार आहे,
ज्या वेळेला तुमचे एक्स आणि वाय हे तुमच्या रिलेशनमध्ये जर असतील, इन विच रिलेशन आर, रिलेशनचं नोटेशन आपण काय दिलं दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी आर हे दाखवलेलं आहे. ओके, काय सांगितलेलं आहे, एक्स इज रिलेटेड टू युअर वाय. तर ज्या वेळेला तुमचे एक्स आणि वाय हे तुमच्या आर ह्या रिलेशनमध्ये असतील, देन ओनली आपण काय सांगू शकतो, एक्स आर वाय म्हणजेच काय असणार आहे, एक्स आर वाय म्हणजेच एक्स आणि वाय हे एकमेकांसोबत आर ह्या रिलेशनमध्ये आहे. कधी, वेन युअर एक्स अँड वाय इज इन रिलेशन म्हणजेच काय असणार आहे, आर. ओके, आर हे काय रिलेशनचं नोटेशन दाखवलेलं आहे. डेफिनेशन समजते. पुढे काय सांगितलेलं आहे, हिअर सेट ए इज कॉल्ड एज डोमेन ऑफ रिलेशन आर अँड सेट बी इज कॉल्ड एज को डोमेन ऑफ रिलेशन आर. ओके, एक डोमेन घेतलेला आहे आणि एक सेकंड म्हणून घेतो तो को डोमेन घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, एक्स आर वाय मीन्स दॅट एक्स अँड वाय इज बिलॉंग्स टू आर. ओके, एक्स आणि वाय हे काय आहे, ते तुमचे आर ला बिलॉंग करतात. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, सेकंड थिंग सांगितलेलं आहे, द नोटेशन एक्स आर वरती आपल्याला काय दिलेलं आहे, एक आडवी रेष मारलेली आहे. ओके, वाय मीन्स एक्स इज नॉट रिलेटेड टू वाय बाय रिलेशन आर. म्हणजेच काय असणार आहे की एक्स अँड वाय हॅज नॉट एनी रिलेशन. ओके, हे म्हणजे आपल्याला जर असं दाखवायचं असेल की दोन सेट्स दिले, डोमेन आणि कोडोमेन दिलेलं आहे आणि ते दोन्ही एकमेकांचे इन रिलेशन मध्ये नाही आहेत, आपल्याला असं दाखवायचं असेल तर नोटेशन काय असणार आहे, तुम्ही आर ड्रॉ करा आणि त्याच्यावरती एक आडवी रेष मारायची. ओके, तर हे आपलं नोटेशन असणार आहे नॉट इन रिलेशन. ओके, हेन्स एक्स आर क्रॉस वाय मीन्स दॅट एक्स अँड वाय, एक्स कॉमा वाय इज नॉट बिलॉंग्स टू युअर आर. ओके, म्हणजे एक्स आणि वाय हे तुमच्या आर ह्या रिलेशनला बिलॉंग करत नाहीत किंवा ते त्या सेट मधले नाही आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की त्या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला जे डोमेन आणि कोडोमेन आहे त्यांच्यामध्ये रिलेशन अवेलेबल नाहीये. ओके, पूर्णपणे न कळतंय का हे व्हॉट इज मीन बाय रिलेशन्स वगैरे. ओके, त्याच्यावरती एक एक्झाम्पल दिले आपल्याला, लेट ए इज इक्वल टू 1 2 3 अँड बी इज इक्वल टू 1 2 3 4 हे नंबर्स दिलेत. आता आपल्याला ऑर्डर्ड पेअर्स किती मिळणार आहेत ह्या ठिकाणी, फर्स्ट ए किती डोमेन मध्ये आपल्याला व्हॅल्यू किती दिले आहेत, 3 नंबर्स दिले आहेत आणि बी मध्ये आपल्याला 4 दिले आहेत. ओके, किती व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला ऑर्डर्ड पेअरच्या, 12, कारण की 3 × 4 = 12. ओके, मग आपल्याला इथं ऑर्डर पेअर किती मिळणार आहेत, 12 ऑर्डर पेअर्स मिळणार आहेत. ओके, रिलेशन डिफाइन्ड ऑन ए अँड बी आर ॲज एक्स आर वाय सच ॲज एक्स इज इक्वल टू वाय इन R1. म्हणजे एक R1 एक रिलेशन दिलेलं आहे आपल्याला. इट मीन्स रिलेशन विल बी एक्स आर एक्स इज इक्वल टू 1 1 2 2 and 3 3. ओके, रिलेशन ऑफ युअर एक्स विथ रिस्पेक्ट टू युअर एक्स काय असणार आहे, सेम सेम नंबर्स असणार आहेत, राईट. 1 1 2 2 अँड 3 3 हे काय असणार आहे तुमचे एक्स आर एक्स. Okay, in the above relation, both x and y have same values in ordered pair. Relation defines on set A and B as x r y such that x is equal to 2y minus 1 in R2. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पुढं, x 2y minus 1 आणि सेकंड व्हॅल्यू मी किती मिळाली, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 2y minus 1 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे वाय. ओके, आणि आपल्याला पुढे सेट काय दिलेलं आहे, एक्स कॉमा वाय इज बिलॉंग्स टू युअर रिलेशन आर. आता ज्यावेळेला तुमचा एक्स हा 1 असेल त्यावेळेला तुमचा वाय हा किती असणार आहे, 1 मिळालेला आहे. तर ह्यानुसार आपल्याला हा पूर्ण टेबल आपल्याला फर्स्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, 1 1 is belongs to R2 3 2 which is second relation. Okay, R2 is equal to काय दिलेलं आपल्याला 1 1 3 2. Okay, similarly relation R3 defined as x r y such that x is equal to y plus r5 is equal to 2 1 comma 2 3 sorry 3 2. Okay, similarly relation R4 defined as x r y such that x is greater than y
and relation R5 defined as X RY such that X is less than Y. ओके, त्याच्यानुसार आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, R4 इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला 2,1. ओके, मग आपल्याला R4 किती मिळालं, रिलेशन जे फोर्थ रिलेशन आहे ते किती मिळते आपल्याला 2,1 आणि 3,2. हे आपल्याला एक सेकंड रिलेशन मिळते, सॉरी फोर्थ रिलेशन मिळते. आणि फिफ्थ रिलेशन मध्ये काय असणार आहे की ह्याच्यामध्ये जे बाकीचे R1 R2 R3 आणि R4 मध्ये जे काय व्हॅल्यूज उरलेल्या असतील त्या सगळ्या आपल्याला काय मिळणार आहे, त्या एंडिंगच्या उरलेल्या आहेत त्या आपल्याला R5 मध्ये मिळणार आहे. After observing all relation R1, R2, R3, R4 and R5, we can say that every relation is a subset of Cartesian product of given set or sets. Okay, आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, जे आपल्याला सेट घेतला होता त्या सेटमध्ये म्हणजे पहिल्यांदा स्टेप्स लक्षात घ्या. फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला ए आणि बी हा तुम्हाला सेट्स दिलेले असतील त्या सेट्सनुसार आपल्याला काय करायचे, तुमच्या व्हॅल्यूज फर्स्ट लिहून घ्या. त्याच्यानुसार तुमचं काय करायचं, तुमचं कार्टेशियन प्रोडक्ट तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं, सॉरी लिहून घ्यायचं की काय काय तुमचं कार्टेशियन प्रोडक्ट असणार आहे तो. ओके, कार्टेशियन प्रोडक्ट कसा येणार आहे, तुमचे नंबर्स पहिल्यांदा चेक करायचे किती आहेत, 3 आणि 4. 4 3 जा 12, म्हणजे आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला व्हॅल्यूज किती मिळणार आहेत, तर 12 व्हॅल्यूज मिळणार आहेत. आणि त्याच्यानुसार नंतर काय करायचं, फर्स्ट सेल्फ रिलेशन घ्या. त्याच्यानंतर काय करू शकता तुम्ही की एका नंबरचं अदर नंबर सोबत ते रिलेशन, हे असे एक एक रिलेशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला काय करायचे, ऍट द एंड जे कोणतेही रिलेटेड नाही आहेत ते सुद्धा आपल्याला सेपरेट काढून घ्यायचे. आणि हे सगळे असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काय सांगू शकतो की एव्हरी रिलेशन इज अ सबसेट ऑफ युअर कार्टेशियन प्रोडक्ट. ओके, कार्टेशियन प्रोडक्टचे आपल्याला काय सांगितलेले आहेत, आपल्याला सबसेट आहेत असंच आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला आलेला आहे इनव्हर्स ऑफ रिलेशन. ओके, आता इनव्हर्स ऑफ रिलेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इफ R is a relation from A to B, then the relation R inverse from B to A is defined by the interchanging the elements of all the ordered pairs of relation R. आता इनव्हर्स सांगितलं, इनव्हर्स म्हणजे काय असणार, आपल्याला इंटरचेंज करावं लागणार आहे, राईट ना. म्हणजे ए क्रॉस बी असेल त्याचा इनव्हर्स काय असणार आहे, बी क्रॉस ए. हे मी एक सिंपल वर्ड मध्ये सांगते. इन सिंपल वर्ड्स, अ सेट ए बिकम्स कोडोमेन of R inverse and set B becomes domain of your R inverse. Inverse of relation can be defined as for all x belongs to A and y belongs to B. X comma y is belongs to R inverse and x comma y is belongs to R. आता एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय सांगतो, एक्स हा कुणाचा सॉरी ए हा काय आहे, डोमेन आपण सांगतोय, आणि बी हा काय आहे, कोडोमेन आहे. मग आता इनव्हर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्या ठिकाणी त्यावेळेला काय होणार आहे, ए हा तुमचा काय असणार आहे, कोडोमेन असणार आहे आणि बी हा तुमचा काय असणार आहे, डोमेन असणार आहे. वायस वर्ष आपल्याला एक्स आणि वायला पण आपल्याला इंटरचेंज करावं लागेल. एक्स आणि वाय हेज बिलोंग्स टू युअर आर, म्हणजेच काय असं म्हणतो की रिलेशन. आता आपल्याला इनव्हर्स ऑफ रिलेशन सांगायचं आहे, म्हणजेच काय असणार आहे, वाय कॉमा एक्स हा आपला काय असणार आहे, इनव्हर्स ऑफ रिलेशन. म्हणजेच काय करायचंय, फक्त एक इंटरचेंज करायचंय. ज्या ठिकाणी तुमच्या रिलेशन मध्ये जो तुमचा डोमेन होता तो तुमच्या इनव्हर्स ऑफ रिलेशन मध्ये तुमचा काय असणार आहे, कोडोमेन असणार आहे. ओके, तर हा जो पार्ट आहे तो आपला इनव्हर्स मध्ये आहे. पुढचा पार्ट आपल्याला सांगितलेला आहे द कंपोजिशन ऑफ रिलेशन. आता कंपोजिशन ऑफ रिलेशन मध्ये आपल्याला खाली एक एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल वरून आपण सॉल्व्ह करून बघूया. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 अँड युअर लेट आर इज इक्वल टू एक सेट दिलेला आहे तुम्हाला रिलेशनचा, अँड एस हा एक दिलेला आहे, तो एक आपल्याला सेट दिला आहे. फाइंड काय सांगितलेलं आहे, आर ओ एस ओ एस, आणि सेकंड वन काय सांगितलेलं आहे, इज आर ओ एस इज इक्वल टू एस ओ आर, अँड थर्ड वन दिलेलं आहे आर ओ आर ओ आर. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा, फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आर ओ इन ब्रॅकेट एस ओ एस. ओके, आता फर्स्ट लक्षात घ्या, आर आर हा आपल्याला काय दिलेला आहे, तुमच्या गिवन मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही आर ऍज इट इज लिहून घ्या.
पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, SOS. SOS म्हणजेच काय, आपण असं करणार आहोत की जो तुमचा सेट दिलेला आहे त्या सेटमध्ये जे जे आपल्याला व्हॅल्यूज आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तुमचा SOS फर्स्ट लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुमचं, की जे सेट्समधले ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, की ज्या जितके नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत ते फर्स्ट आपल्याला काय करायचे आहेत, म्हणजे तुमच्या कार्टेशियन प्रोडक्टमधले व्हॅल्यूज ज्या आलेल्या आहेत त्या आपल्याला इथे लिहून घ्यायच्या आहेत. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय काय व्हॅल्यूज मिळाल्या, की 1 2 मिळालाय, सेकंड वन काय मिळालाय, 2 2 मिळालाय आणि 3 2 मिळालाय आणि फोर्थ वन आपल्याला मिळतोय 4 2. ओके, पुढचा पार्ट आपल्याला दिलेला आहे ROS इज इक्वल टू आपल्याला SOR आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, ROS हा आपल्याला दिलेला आहे इन ब्रॅकेट 1,2 दिलेला आहे, 1,2 ह्या संपूर्ण आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याला ROS मिळालेला आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय काढायचं आहे, SOR. SOR मध्ये आपण काय करणार आहोत, 1 3 2 3 3 3 आणि 4 3. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय मिळतंय, की ह्या पूर्ण सेट मधल्या व्हॅल्यूज आपल्याला काय मिळत आहेत, डिफरंट मिळत आहेत. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतोय, की ROS इज नॉट इक्वल टू युअर SOR. ओके, आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता, इज ROS इज इक्वल टू युअर SOR, हा आपला प्रश्न होता. मग आपण काय सांगू शकतो, की ह्या ठिकाणी आपला ROS इज नॉट इक्वल टू युअर SOR. ओके, तर आणि पुढचं आपल्याला एक सांगितलेलं आहे थर्ड वन ROR हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता त्याच्यानुसार आपण काय करतो, की त्याच पूर्ण वे नुसार आपल्याला ROR आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जस्ट आपल्याला ROR आपल्याला फाइंड करून घ्यायचं. इन द सेन्स म्हणजेच आपण काय करतोय, की 1 3 2 1 1 3 2 2 म्हणजे आपले जे सगळे सेट्स आपल्याला जो पूर्ण मिळतोय, म्हणजे आपल्याला जो कार्टेशियन प्रोडक्टचा जो आपल्याला सेट मिळतोय, आपल्याला जो गिवन मध्ये दिलेला आहे त्याच्यानुसार आपण काय करायचंय, ROR आणि त्याला परत आपण काय करायचं, ROR म्हणजेच काय करायचंय, की तुमचे जे सगळे सेट्स आहेत ते आपल्याला काय करायचे, तेवढ्या वेळा रिपीट होऊन जाणार आहेत. ओके, आणि पुढचा पार्ट येतो आपल्याला, की रिप्रेझेंटेशन ऑफ युअर रिलेशन. ओके, आता रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन मध्ये आपल्याला फर्स्ट पार्ट आहे तो आपला मॅट्रिक्स ऑफ रिलेशन. आणि सेकंड आपल्याला सेकंड आत्ताच नाहीये, आपण फर्स्ट बघूया, की मॅट्रिक्स ऑफ रिलेशन. आता मॅट्रिक्स ऑफ रिलेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, की आपल्याला जे रिलेशन्स असतात, की एखादा नंबर सेट दिलेला असेल किंवा काय, तो आपला काय असतो, की ते एकमेकांशी आपल्याला काय एखादं स्पेसिफिक अशा एखाद्या मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये रिलेशन मध्ये आहेत ते आपल्याला शो करायचं, म्हणजे एक शॉर्टेस्ट वे आपल्याला शो करून दाखवायचं असेल. ओके, तर आपण काय कोणता हा मॅट्रिक्स वे हा आपल्याला इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. ओके, तर आता मॅट्रिक्स ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, रिलेशन मॅट्रिक्स म्हणजेच काय आहे, आपण पुढचा हा पार्ट आपला जो डेफिनेशनचा पार्ट आहे तो फर्स्ट बघून घ्या. लेट A and B define finite set having m and n elements respectively. Let R be a relation from A to B for given ordering of the finite set A is equal to A1 A2 up to am पर्यंत दिलं आणि B is equal to B1 B2 and up to Bn. Okay, defined as m cross n matrix mr is equal to काय दिलेलं आहे आपल्याला, MIJ म्हणजेच काय असणार आहे, आय आणि जे त्याचे जे काही तुमचे पोझिशन असतील त्याच्यानुसार काय सांगितलेलं आपल्याला, बाय MIJ इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, 1 and 0. 1 कधी, इफ AI is related to BJ by relation R. And second one काय दिलं आहे, 0 otherwise. Okay, the relation MR thus defined is called as relation matrix or adjacency matrix of R from A to B. ओके, आता आपल्याला एक A to B हा मॅट्रिक्स दिला असेल, तुम्हाला डेफिनेशन मधून जरी इन डिटेल कळालं नसेल, एखादं एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला हा पार्ट इझिली लक्षात येऊन जाईल, की नक्की आपल्याला MR म्हणजे काय आहे. ओके, ओके, आता हे एक एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे, इफ A इज इक्वल टू 1 2 3 दिलेलं आहे आणि R हे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे 1 1 1 2 2 1 2 2 2 3 3 1 3 3. ओके, फाइंड काय सांगितलेलं आहे आपल्याला, MR.
ओके. अँड सेकंड वन सांगितलेलं आहे MR². ह्या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, फाइंड करायच्या आहेत. ओके. आता आपल्याला जे रिलेशन दिलेलं आहे, रिलेशन ॲज इट इज लिहून घ्या आणि आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, A = 1 2 3 दिलेलं आहे. ओके. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मॅट्रिक्स आपल्याला फर्स्ट शो करायचं आहे. कारण की आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करतोय. क्वेश्चनमध्ये पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ युअर आर, म्हणजेच काय असणार आहे, युअर रिलेशन. आता MR आपण कसं करतोय, M(R) म्हणजेच मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ युअर रिलेशन. ओके. आता फर्स्ट आपल्याला A काय दिलेला आहे, 1 2 3. 1 2 3 दिलेला आहे, म्हणजेच काय असणार आहे, आपल्याला जो मॅट्रिक्स आहे तो आपला काय असणार आहे, 3x3 चा असणार आहे. कारण की आपले नंबर्स किती आहेत, 3 आहे. म्हणजेच आपल्याला रोज 3 असणार आहेत आणि कॉलम सुद्धा काय असणार आहे, 3 असणार आहेत. ओके. ही गोष्ट आपल्याला एक लक्षात घ्या. आता पुढचा पार्ट काय आहे, जो रिलेशन आहे. रिलेशन मध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी, आता फर्स्ट कोऑर्डिनेट काय दिलेला आहे, तुमचा 1 1 हा कोऑर्डिनेट दिलेला आहे. ज्या ठिकाणी तुमचा फर्स्ट कोऑर्डिनेट आहे तिथे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 1. आणि जर रिपीट झाला तर तिथे काय होणार आहे, की नंबर्स आपले वाढत जाणार आहेत, म्हणजे 2 3 4. पण ज्या ज्या वेळेला फर्स्ट नंबर काय दिलेला आहे, 1 दिलेला आहे, 1 1 दिलेला आहे, म्हणजे फर्स्ट नंबरला पोझिशनला किती व्हॅल्यू आली पाहिजे 1 1 ला. कसं लक्षात घ्या, तुमचा एक्स कोऑर्डिनेट किंवा तुमचा जर तुम्ही फर्स्टला आपण तुम्ही काय म्हणूया, की तुमचा एक रो हा कन्सिडर करा आणि सेकंड कोऑर्डिनेट हा तुमचा कॉलम आहे असं कन्सिडर करा. ओके. आणि त्याच्यानुसार आपण काय करायचंय, की आपला जो काय म्हणता येईल त्याचा, की एक व्हॅल्यू जी आहे तुमची, ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला, तिथं फक्त व्हॅल्यूच्या त्या ठिकाणी आपल्याला पुट करायचं. म्हणजे फर्स्ट कोऑर्डिनेट तुमचा काय आहे, फर्स्ट कोऑर्डिनेट आहे 1 1, तर त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट 1 पुट करणार आहात. सेकंड कोऑर्डिनेट आहे 1 2, 1 आणि 2, त्या ठिकाणी अगेन काय आले, तुमचा 2. सेकंड कोऑर्डिनेट, थर्ड कोऑर्डिनेट काय आहे, 2 1. फर्स्ट रो आला 2 आणि कॉलम आलाय 1. सो दॅट्स वाय इथे सुद्धा 1 पुट केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 2, दोघांच्या इंटरसेक्शनला किती आले आहे, 1 पुट केलेलं आहे. तर ह्याच टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करायचं आहे आणि ज्या ठिकाणी काहीच दिलेलं नाही त्या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके. तर हा आपल्याला हा एक सिंपल फॉर्मॅट आहे. डेफिनेशन वरून जरी कळालं नसेल तरी पण तुम्हाला ह्या एक्झाम्पल वरून कळलं असेल, की नक्की आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचंय म्हणजे काय करायचंय, की मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जो आपलं रिलेशन दिलेलं आहे ते रिलेशन आपल्याला काय करायचंय, शो करायचंय. ओके. त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, MR². तर MR² म्हणजेच काय असणार आहे, 2 टाइम मल्टिप्लिकेशन ऑफ युअर MR. राईट. म्हणजेच काय असणार आहे, की फर्स्ट तुमचा MR जो हा तुमचा मॅट्रिक्स आलेला आहे तो इंटू परत तोच दुसरा मॅट्रिक्स. आता पुढचा पॉईंट काय आहे, की युअर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला सगळ्यांना करता येतच आहे. ओके. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला 11 12 ला झालेलं आहे. रो आणि कॉलमच्या नुसार आपण काय करायचं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचंय आणि जो तुमचा लास्ट प्रोडक्ट असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा MR² असणार आहे. ओके. इथं डायरेक्टली तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन्स करा, मॅट्रिक्स मल्टिप्लाय कसे करायचे वगैरे त्याच्यानुसार, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा हा फायनल तुमचा मॅट्रिक्स हा ड्रॉ करा. ओके. तर हा सगळा पार्ट आपला MR आणि MR²चा आहे. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, लेट B = X, Y and Z. राईट द रिलेशन R whose matrix is given below. आता मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला, MR काय दिलेला आहे, 0 1 1 1 1 0 1 0 0 1. हा आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि बी काय सांगितलेलं आहे आपल्याला, की एक्स आणि वाय आणि झेड. म्हणजेच काय असणार आहे, इथे एक्स वाय आणि झेड, एक्स वाय झेड म्हणजे जो तुमचा रो आणि कॉलम्स आहेत ते एक्स वाय झेड असणार आहे. आता ज्या ज्या ठिकाणी तुमचे 1 आहेत त्या त्या ठिकाणचे नंबर्स काय असणार आहेत, ते तुमच्या रिलेशनमध्ये येणार आहेत. आणि झिरोचे जे नंबर्स असणार आहेत ते काय असणार आहेत, नसणार आहेत. म्हणजेच काय केलं होतं, दोन्ही हे क्वेश्चन्स एकमेकांना व्हायस वर्सा आहेत, लक्षात घ्या. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलं होतं, तुम्हाला रिलेशन दिलं होतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला मॅट्रिक्स तुमचा फाइंड करायचा होता, हा जो MR आहे तो. तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तुम्हाला MR दिलेलं आहे आणि तुम्हाला तुमचं रिलेशन जे काय आहे ते तुम्हाला फाइंड करायचं सांगितलेलं आहे. ओके. ज्या ज्या ठिकाणी तुमचे नंबर्स असतील त्या त्या कोऑर्डिनेट्सनुसार आपल्याला काय करायचं, तुमचे व्हॅल्यूज सगळ्या ड्रॉ करून घ्यायचे. म्हणजे तर फर्स्ट इथे सपोज आपण इथे एक्स घेतलेला आहे, एक्स वाय झेड आहे, एक्स वाय आणि थर्ड रो काय आलाय, झेड. याच्यानुसार कॉलमनुसार सुद्धा आपल्याला एक्स वाय आणि झेड. आता हा जो फर्स्ट 1 आहे तो काय असणार आहे,
इंटरसेक्शन ऑफ युअर एक्स आणि सेकंड वन इथं वाय. म्हणजे रिलेशन मध्ये तुमचा फर्स्ट नंबर किती आला, एक्स कॉमा वाय. थर्ड पोझिशनला काय मिळालेलं आहे, इथे 1 मिळालेलं आहे, एक्स कॉमा झेड. म्हणजे सेकंड रिलेशन मध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, एक्स कॉमा झेड मिळालेले. ओके. त्याच्यानंतर पुढचा टर्म जो काय आहे तो काय आहे, एम आर इज इक्वल टू काय दिलेलं आहे की वाय कॉमा एक्स. कारण की फर्स्ट तुमचा कॉर्डिनेट काय असणार आहे, तुमचा वाय, आणि सेकंड कॉर्डिनेट काय असणार आहे, एक्स. याच्यानुसार थर्ड आपल्याला रिलेशन आहे ते काय मिळालं, वाय कॉमा झेड. थर्ड वन काय मिळतंय की हा जो वन आहे तो काय मिळणार आहे इथे, वाय कॉमा वाय. ओके, तर वाय वाय मिळालं आपल्याला. आणि लास्ट वन काय रिमेनिंग राहतंय, इथे आपला झेड असणार आहे आणि इथे सुद्धा काय असणार आहे, झेड असणार आहे. दॅट्स वाय हा जो वन आहे तो रिप्रेझेंट आपण कशाने करतोय, झेड झेडने, राईट. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला रिलेशन्स असेल. वायसावरचा कसाही क्वेश्चन दिलेला असेल, एखाद्या वेळेस तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो हा 5 मार्काला डायरेक्टली पडतोच, पण हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 रिलेशन्स फाइंड करायला सांगतील. ओके. तर ह्या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला एक्झामला मोस्टली एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट लेट ए इज इक्वल टू दिलेला आहे 1 2 3 4. लेट ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, लेट आपल्याला लेट ए इज इक्वल टू दिलेला आहे 1 2 3 4 आणि राईट इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑफ ए ऑन ए अँड राईट मॅट्रिक्स ऑफ रिलेशन. आपल्याला असं क्वेश्चन दिलेलं आहे. ओके. आता ए आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्स ऑफ रिलेशन सांगायचं, इक्विव्हॅलन्स रिलेशन आपल्याला काढायचं आहे. आता इक्विव्हॅलन्स रिलेशनसाठी आपण फर्स्ट बघू, लक्षात घ्या. लेट ए इज इक्वल टू किती मिळालेला आपल्याला, हा आपल्याला गिवन टर्म दिलेला आहे 1 2 3 4. ओके. त्याच्यानंतर आपला पुढचा टर्म काय दिलेला आहे बघा, let R be a relation defined on A as R is equal to 1 1 1 2 1 3 1 4 2 1 2 2 2 3 2 4. म्हणजे आपले सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला काय आलेले आहेत, सगळ्या व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहेत जो रिलेशन मध्ये. म्हणजेच काय लक्षात घ्या, आपला जो ए आहे तो आपल्याला काय दिलेला आहे, 4 1 2 3 4 4 दिलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे की 4 × 4 म्हणजे 16 व्हॅल्यूज आपल्याला आपल्या रिलेशन्स मध्ये मिळणार आहेत. ओके. हिअर आर इज रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. का, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्येच काय सांगितलेलं आहे की इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे सांगितलेलं आहे, राईट ना. क्वेश्चन मध्ये परत येतं बघा, राईट इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑन ए. रिलेशन ह्याचं काढायचं, इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑन ए. एचं आपल्याला इक्विव्हॅलन्स रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. असं आपल्याला क्वेश्चन आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, त्याचा मॅट्रिक्स आपल्याला ड्रॉ करायचा किंवा जो आपला मॅट्रिक्स आहे तो आपल्याला राईट करायचा आहे. आता तुम्ही फर्स्ट तुमच्या इक्विव्हॅलन्स रिलेशन नुसार आपण काय केलं आहे, तुमचा आर काय असणार आहे, रिफ्लेक्सिव्ह पण असणार आहे, सिमेट्रिक पण असणार आहे, ट्रान्झिटिव्ह पण असणार आहे. आपल्या फंक्शन्स या टॉपिकमध्ये आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, सिमेट्रिक म्हणजे काय, ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके. तर हे जे रिलेशन आहे त्याच्यानुसार आपण पूर्णपणे आपला हा आरचा पूर्ण सेट लिहून घेतला आणि त्याच्यानुसार आपण काय करायचं, आपल्याला आपला मॅट्रिक्स म्हणजे इच अँड एव्हरी व्हॅल्यूज तुमच्या ह्या मॅट्रिक्समध्ये ह्या येणार आहेत. ओके. तर हे ऍक्च्युली हा आपला जो फर्स्ट पार्ट आहे आपल्या एका लेक्चरचा तो आपण एक संपवून घेऊया. ओके. पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. हे पॉइंट्स कळतायत का? अथर्व जरा स्पीकर ऑन करून सांग. अथर्व, पौर्णिमा, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही मॅम. ओके, चालेल. नो मॅम. मी एंड करते.